ओम शांती. आज 15/2/2026 चे अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहे. रिवाइज पुनर्चलित मुरली आहे 22/2/2009. आज अव्यक्तवाणीचं टायटल हेडिंग असं आहे, वाढदिवसाच्या दिवशी तीव्र व प्रथम श्रेणीत येण्याची भेट घेणारे प्रत्येक श्वास संकल्प शक्तिशाली पाहिजे. मोठं मन व स्वच्छ मन असेल तर प्रत्येक आवश्यकता पूर्ण होतील. हे आहे मुरलीचं हेडिंग आणि बाबांनी याचं विस्तृतपणे स्टेप बाय स्टेप खूपच सुंदर मुद्देसूद आपल्याला विस्तृतपणे विश्लेषण केलेलं आहे. आज बाबा हिरो ऍक्टर अर्थात आज बिंदू बाबा आपल्या नायक मुलांना भेटण्यासाठी आले आहे. आज बाबांनी आपल्या सर्वांना नायक अर्थात हिरो पाठधारी म्हटलं आहे. आज बाबांचा वाढदिवस आहे ना, शिवजयंती, बाबांचा वाढदिवस व स्वतःचा वाढदिवस दोन्ही साजरी करण्यासाठी आले आहेत. मुले आले आहेत आणि बाबाही आले आहेत. बाबा बाप पण आहे, शिक्षक पण आहे आणि सतगुरु पण आहे. आणि बाबा तीनही रूपाची पालना सध्या देत आहेत. म्हणून बाप वडिलांच्या रूपामध्ये पालना करतात, शिक्षकच्या रूपामध्ये शिकवतात आणि सतगुरूच्या रूपामध्ये वरदान अर्थात आशीर्वाद देतात. या तीनही रूपाची पालना फक्त संगम युगावर आपल्याला डायरेक्ट मिळते. बाबा म्हटले शिवरात्री भक्त लोकही साजरी करतात आणि मुलेही साजरी करतात. आपण बाबांची बच्चे मुलेही साजरी करतो शिवरात्री. पण बाबा म्हणले दोन्हीमध्ये फरक आहे. कारण मुले ते अमृत वेळेला साजरी करतात आणि भक्त लोक मात्र रात्री साजरी करतात, है ना. रात्री जागरण करतात, 12 वाजेपर्यंत जागतात आणि आपण मात्र ब्रह्ममुहूर्तावर उठून बाबांची आठवण करतो. म्हणून बाबा म्हटले भक्त आणि मुले याच्यामध्ये साजरी करण्यामध्ये खूप फरक आहे. आणि बाबा एकटे वापस जात नाहीत, बाबा मुलांना सोबत घेऊन जातात. कारण संगम युगावरचा हिऱ्यासारखा जन्म आहे आणि या जन्मामध्ये बाबा प्रत्यक्ष जीव आणि शिव आपसामध्ये भेटतात आणि आपल्या जीवनाला श्रेष्ठ बनवण्याची ही वेला आहे. म्हणून बाबा म्हटले हिरे तुल्य जन्म आहे. म्हणून भक्तांना सुद्धा भक्तीचं फळ प्राप्त करण्याचा जो खरा वेळ आहे तो संगम युग आहे. आणि पुरातन भक्त तर बाबांचे बच्चेच आहेत, जे भक्तीचं फळ आज प्राप्त करत आहेत. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की बाबा पण मुलांचे गीत गातात, वाह मुले वाह, वाह मुलांना वाह म्हणतात आणि आपणही बाबांना म्हणतो वाह बाबा वाह. कारण बाबांसोबत आपलं अनादी अविनाशी नातं आहे. बाबा पुढे म्हणतात की मुलांना अविनाशी नशा आहे का, की आम्ही संगम युगावर आहोत, बाबांचे डायरेक्ट मुलं बनलो आहोत, हा अविनाशी नशा आहे का. बाबा म्हणतात माया मध्ये मध्ये पेपर तर घेत नाही ना. बाबांना मुलांची काळजी वाटते आणि बाबा विचारतात की माया तुम्हाला परीक्षा परेशान तर नाही करत ना, पेपर तर घेत नाही ना. बाबा म्हणतात माया आणि ईश्वरीय मुलांचा संबंध आहे, परंतु मायेचं काम आहे येणे आणि आपलं काम आहे मुलांचं काम आहे मायाला पळवणे. मायाला बसवायचं नाहीये, पाहुणचार करायचा नाहीये. बाबांनी आज विस्तृत त्याचं विश्लेषण केलेलं आहे की बाबा म्हणतात माया तर येईलच, मायाचं कामच आहे येणं, पण मायाला आपल्याला आपल्या स्वस्थितीद्वारे बाबांच्या आठवणीच्या द्वारे पळवून लावायचं आहे. मायाला बसवणे म्हणजे आपण मायाच्या अधीन होणे. बाबा म्हणले दुरूनच पळवा, जवळ येऊन बसवून वेळ वाया घालवून नाही. येऊ दिले, मग तिला सवय लागली, मग ती येते, बसते, परीक्षा घेते, त्यात आपला वेळ जातो. पाहुणचार करतो ना आपण, मायाला येऊ देतो, बसवतो, मग तिला मायाला पळवतो. तर बाबा म्हणले मायाचं तुम्ही पाहुणचार करू नका. पाहुणचार कराल तर त्यामध्ये पुन्हा वेळ जाईल, है ना.
मायेच्या प्रभावात येऊन विचार करतात काही मुले. काय विचार करतात ते पण बाबांनी सांगितलं, की आत्ताच कुठं टू लेटचा बोर्ड लागलेला आहे. आत्ताच कुठं महाविनाशाचा वेळ जवळ येऊन टेकलेला आहे. आत्ताच काय आमचं आयुष्य संपत आहे का? बाबा म्हटले, टू लेटचा बोर्ड लागलेला नाही असा बहाणा किंवा अशी एखादी युक्ती साधून मुलं बहाणा सांगतात. मायेला ओळखत नाही. येऊ देतात, बसवतात, मग पळवतात, वेळ वाया घालतात. बाबा म्हणले, "मग असा वेळ वाया घालवणारी मुलं बाबांच्या सोबत नाही जाऊ शकणार आणि जर सोबत नाही जाता आलं, तर धर्मराजाचे दंडे खावे लागणार, सजा खावी लागणार." बाबा म्हणले, "2 खजाने सदा जमा करा. पहिला खजाना आहे विचार, संकल्प आणि दुसरा खजाना आहे वेळ. या 2 खजान्यांना कधीही वाया जाऊ द्यायचं नाही. हा खजिना आहे. वेळही बाबांनी मोजून दिलेला आहे आणि विचार हे सुद्धा आपल्या हातामध्ये आहेत, की वाया घालवायचे का सफल करायचे. त्यामुळे हे 2 खजाने जमा करायचे आहेत. वाया नाही घालवायचे. बाबा म्हणले, ज्ञानात भरपूर बना. ज्ञानाचं चिंतन, मंथन जेव्हा आपण करतो, पॉइंट्स धारण करणे, समजणे, समजावून सांगणे, तर या गोष्टीमध्ये स्वतःला व्यस्त करा. बाबा म्हणले, ज्ञानाने भरपूर बना. मायाला पळवण्याचे सुद्धा ज्ञान पाहिजे. है ना? त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाने फुल होण्याची जी बँक आहे, ती फक्त संगम युगावरच भेटते. ज्ञानाने भरपूर होणे, ज्ञानाचं जमा करण्याचं, खातं जमा करण्याचा जो वेळ आहे, तो संगम युगाचा आहे. म्हणून बाबांनी या संगम युगाला बँक असं म्हटलेलं आहे. कारण हे खूप छोटंसं युग आहे आणि या छोट्याशा युगामध्ये अनेक जन्माची प्रारब्ध आपल्याला जमा करायची आहे. त्यामुळे बाबा सांगतात, हा ग्रहपाठ आहे ओकेचा. ना, बहाणे सांगणं किंवा तो करत राहणं, करूत बघूत म्हणणे. बाबा म्हणले, हे नकोय. आता ओके, जे आहे ठीक आहे, जे आहे ठीक आहे. असा जेव्हा आपला अभ्यास असेल, तेव्हा वेळ वाया नाही जाणार. बाबा म्हणले, या वेळेला आपल्याला सफल करायचं आहे. खूप वेळेचा तीव्र पुरुषार्थच शेवटच्या वेळेमध्ये कामाला येणार आहे. बहुतकाल का अभ्यास. खूप वेळेचा पुरुषार्थ, खूप वेळेचा अभ्यास जर असेल, सवय असेल, तरच तो अंतिम वेळेला आपल्याला साथ देणार, मदत करणार आहे. 3 शब्द बाबा म्हटले नेहमी लक्षात ठेवा. अचानक, तयार आणि खूप वेळाचा अभ्यास. जे काही होणार आहे अचानक होणार आहे. आपल्याला प्रत्येक परिस्थिती विघ्नासाठी, परीक्षेसाठी तयार राहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळाचा अभ्यास करायचा आहे. अचानक वेळेवर मी अभ्यास करेन आणि अचानक त्याचं उत्तर लिहीन असं होणार नाही. त्यामुळे खूप वेळाचा अभ्यास आवश्यक आहे. बाबा म्हणले, भाग्य बनवण्याची वेळ आहे. ही जी वेळ आहे, भाग्य बनवण्याची वेळ आहे. म्हणून समय, श्वास, संकल्प या सर्व खजान्यांना आपल्याला सफल करायचं आहे. वाया घालवायचं नाही. समर्थ बनायचं आहे. समर्थ म्हणजे शक्तिशाली बनायचं आहे आणि शक्तिशाली व्हायब्रेशन, वायुमंडल बनवायचं आहे. वेळ वाया नको जायला, विचार वाया नको जायला, श्वास वाया नको जायला. त्याला आपल्याला सफल करायचं. साधारणतेमध्ये सुद्धा घालवायचं नाही. बाबा म्हणले, व्यर्थाला संपवण्याची हिंमत आहे का? हिंमत म्हटलं बाबा. कारण व्यर्थाला संपवण्यासाठी सुद्धा शक्ती, ताकद पाहिजे आणि हिंमत पाहिजे. बाबा म्हणले, दृढ संकल्पाची आवश्यकता आहे. जिथे दृढ संकल्प आहे, तिथे सफलता आपोआपच आहे. दृढ संकल्प म्हणजेच दृढता. जो विचार, जो संकल्प आपण केलाय त्याला पूर्णत्वापर्यंत आपल्याला न्यायचा आहे. बाबा म्हणले, तुम्ही राजयोगी आहात ना, प्रजायोगी तर नाही ना. प्रजायोगी नाहीयेत, प्रजा बनायचं नाही, आपल्याला राजा बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आणि राजयोगी जेव्हा आपण बनू, राजाही प्राप्त करण्याचा जो योग आहे तो आपण शिकलाय, पण त्याला प्रॅक्टिकल आचरणामध्ये आणायचा आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं, की ब्रह्मा सोबत जर जायचं असेल, तर इथे आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. बिगर मेहनत राजा बनता येणार नाही. मेहनत आवश्यक आहे.
ब्रह्माबाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत पुरुषार्थ आणि मेहनत केली. तर आपल्याला सुद्धा ब्रह्माबाबांचं अनुकरण करायचं आहे, मेहनत करायची आहे. पुरुषार्थ, आत्म्याची कमाई. पुरुष म्हणजे आत्मा, अर्थ म्हणजे कमाई. आत्म्याची कमाई करायची, मेहनत करायची. बाबा म्हणतात माझा बाबा हा शब्द वापरा. बार बार म्हणा माझा बाबा, मेरा बाबा. माझा बाबा म्हणा तर सर्व बाकी माझे 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 ज्याला आपण म्हणतोय ना, ते त्याच्यामध्ये सामावून जाईल. माझा बाबा जिथे असेल तिथं बाकी माझं माझं आपोआपच संपून जाईल. म्हणून बाबा म्हटले खेळणे एकांत एक आहे ना, एका सोबतच राहायचंय, एका सोबत बोलायचंय, एका सोबत राहायचंय आहे ना. बाबा म्हणले हे जर आपल्याला खेळणं दिलेलं आहे बाबांनी, ह्या खेळण्यामध्ये सुद्धा बाबांची आठवण पाहिजे. सेवा म्हणजे खेळणं आहे आणि याच्यामध्ये बाबांची आठवण पाहिजे. शेवटी बाबा यात्यार देतात, अच्छा बाबांच्या अंतःकरणावर चढणारे, तीव्र पुरुषार्थी, दृढ संकल्प करणारे अशा सर्व मुलांना बाबा आठवण देतात, प्रेम देतात आणि विशेष शुभेच्छा शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपणही बाबांना रिटर्न मध्ये म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते, शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभेच्छा. आजचं वरदान, पाहुणेपणाच्या वृत्तीद्वारे प्रवृत्तीला श्रेष्ठ बनवणारे, अवस्थेला उच्च बनवणारे, सदा उपराम आत्मा भव. बाबा विश्लेषण मध्ये सांगतात, जे स्वतःला सृष्टी रंगमंचावर पाहुणे समजतात, पाहुणा थोड्या वेळासाठी आलेले असे जे समजतात, ते देहाच्या घरातून उपराम राहतात. वैराग्य वृत्ती, मोह नष्ट होतो, निर्मोही बनतात. आणि जे निर्मोही बनतात, बाबा म्हटले ते निर्मोही बनल्यामुळे, न्यारे आणि प्यारे बनल्यामुळे बाबाकडून शक्तींना धारण करू शकतात. बाबा म्हणतात साधन वापरतील पण ते मोह ममत्वामध्ये अडकणार नाहीत. देहाचे संबंध, वस्तू, वैभव या सर्वातून ते उपराम राहतील आणि उपराम राहिल्यामुळेच आपोआपच उपरामतेच्या अवस्थेमध्ये ते पोचतील आणि त्यासाठी निर्मोही बनण्याची, ममत्व काढण्याची आवश्यकता आहे. अवस्था श्रेष्ठ उंच बनेल, परंतु त्यासाठी आपल्याला उपरामतेचा अभ्यास करावा लागेल. सुविचाराचा आपल्या स्वभावाला निर्मळ बनवा, स्वच्छ सरळ बनवा. प्रत्येक पावलावर मग आपोआपच सफलता मिळेल. स्वच्छ स्वभाव, निर्मळ मन तर सफलता निश्चित. आजचा अव्यक्त इशारा आहे, विश्वास आणि एकते याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आम्ही सर्व एक आहोत, एकाच्याच आठवणीत मगन आहोत. आणि बाबा म्हटले बिमार जरी असलो, स्वतः महारथी असो, घोडेस्वार असे, छोटे असो मोठे असो, सर्वच जण सहयोगी आहेत आणि प्रत्येकाचा सहयोग यासाठी आवश्यक आहे. सहयोग जिथे असेल तिथे सफलता असेल, आपोआपच सफलता मिळेल. म्हणून एकतेसाठी सदैव लक्षात ठेवायचे, एकाच्या आठवणीमध्ये मला मगन राहायचंय आणि आम्ही सर्व एक आहोत याची स्मृती आपल्याला कायम ठेवायची आहे. स्मृतीद्वारे आपोआपच ती स्थिती बनेल. तर आज पूर्ण मुरलीमध्ये बाबांनी याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. अव्यक्तवाणी आहे आणि या अव्यक्तवाणीमध्ये बाबांनी सांगितलं मोठ्या मनाची, स्वच्छ मनाची आवश्यकता आहे. मग आपोआपच सफलता मिळणार आहे. आणि वाढदिवसामध्ये आपल्याला समय, श्वास, संकल्प या सर्वांना सफल करायचं आहे, वाया घालवायचं नाही. मायाला दुरूनच पळवून लावायचं आहे, है ना. मायाला या बसा, पुन्हा पाहुणचार करा, मग पुन्हा उठवा, मग पळवा, यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. आणि 3 शब्दावर लक्ष ठेवायचं आहे, अचानक, तयार आणि खूप वेळाचा अभ्यास. ह्या जर गोष्टीवरती आपण लक्ष ठेवलं तर नक्कीच आपल्याला न्यारे उपराम बनता येईल आणि बाबांचं प्रिय बनता येईल. अच्छा, ओम शांती.